जात नाही. डेकर काढणं प्रचंड महत्त्वाचं आहे. परत आजी काय म्हणतात, आमची मुलीची जाते लव काढू आपण पीठ लावून वगैरे वगैरे, बरोबर ना. तर लव काढायचा गरज नाही, आपोआप लव जात असते. तुमच्या पिठाने त्रास होतो, रॅश होतो, लक्षात आहे का. असलं काही करायचं नाही. तर त्याला कवर करा, उभं ठेवा, डेकर काढा चांगलं आणि बाळाशी गप्पा मारा. बाळाची बुद्धिमत्ता कशी वाढते, बाळाशी गप्पा मारल्यामुळे बाळाची बुद्धिमत्ता वाढते, स्पर्शामुळे, त्याच्यामुळे. सूर्यानं करणं पाहिजे आताच. ठीक आहे, तर बाळाला असं वरती ठेवायचं, डेकर कशी काढायची, हाताची वाटी करायची आणि असं वरती जायचं, लक्षात आलं. अशी डेकर काढायची. तुम्ही सगळे कशी काढता अशी. ठीक आहे, तर चांगली डेकर काढायची, लागत नाही बाळाला. नंतर पानाळे डॉक्टर म्हणतात काय असतं, अशी चांगली डेकर काढायची. ठीक आहे, आणि बाळाला वरती ठेवायचं आणि नेहमी हातात घ्यायचं. बाळ काय करतात, खाली ठेवलं की रडतात. बऱ्याच वेळा आजी काय म्हणते, आजी म्हणते की बाळाला सारखं घेऊ नको म्हणते, सवय लागते, तर ते पण चुकीचं आहे. जी आई सारखी बाळाला घेते ते बाळ शांत होतं, चिडचिडपणा कमी करतं, आईला दूध भरपूर येतं आणि बाळा आईच्या जखमा लवकर बऱ्या होतं, बरोबर. तर त्यामुळे सारखं घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय म्हणते, एक आजी म्हणते चपाती खाऊ नको, दुसरी म्हणते गवार खाऊ नको, तिसरी काय म्हणते बटाटा खाऊ नको, तिसरी म्हणते पपई खाऊ नको, बरोबर ना. बाळाच्या आईने केळी खाऊ नको. बाळाच्या आईने काय काय खायचं, काय काय नाही खायचं. बाळाच्या आईने सगळं खायचं, चपाती, भाजी, भाकरी, वांगी, अंडी, मटण, चिकन, गवार, शेपू, कांदा सगळं खाऊ शकतो. फक्त काय नाही खायचं, खूप तिखट नाही खायचं, ठीक आहे, खूप आंबट नाही खायचं, अजून काय नाही खायचं, बाहेरचे प्रिझर्वेटिव्ह टाकलेले पदार्थ नाही खायचे, आणि चौथं काय नाही खायचं, नवऱ्याचं डोकं नाही खायचं. बाकी खायला काही गरजेचं नाही. भरपूर खाते, भरपूर पिते, तेव्हा आईला दूध भरपूर येतं, लक्षात का. बाळाला कवर करा, कपडे घाला आणि अति काळजी करायची. आता बाळ बघितलं का, माझ्याकडे बसलं शांत का झालं, का झालं शांत, माझ्याकडे बघा बघतोय बाळ का, कारण ते माझ्या आवाजाने, माझ्या व्हायब्रेशनने त्याला काय वाटते, मी अजून आईच्या गर्भात आहे, सुरक्षित आहे. मग बाळा खाली ठेवली की रडायला लागतं. मग त्यांना सुरक्षेची जाणीव करून दिली की बाळा शांत होतं. मग बाळाला शांत करायचं असेल तर हातात घ्या, त्यांना फिरवा, लक्षात का, त्यांनी शांत होतं. ठीक आहे, बाळाला ते कवर करा. अजून काही शंका, बाळाच्या अंगावर कधी कधी चट्टे येतात, रॅश येतात, कधी कधी थोडं ठसकतात, थोडं उचके काढतात, गुळणी काढतात, थोडं शिंकतात, लगेच बाळ आजारी पडलं डॉक्टरकडे जाऊन 2-4 औषधं घेऊन असलं काही करायचं नाही. हे सगळे अंगावरची त्वचा असते बाळाच्या आईच्या गर्भातली त्वचा, ही सगळी निघून जाते. ते शिंकणं म्हणजे सर्दी नव्हे, कशाला का लग्न मिळवून ठेवायचं. आमच्याकडे पाचशेच कपडे घालतात, असं काही काही अर्जन म्हणतात, तर ते पण चुकीचं आहे, लक्षात का. जुन्या काळामध्ये शेणाने सारवलेली घरं असायची, त्या सारवलेल्या घरांमध्ये थंडी पडायची आणि बाळा सिरियस व्हायची. मग त्या काळात काय आलं, गमेला आलं, कोळसा आलं, मीटर नव्हतं ना त्यांच्याकडे, मग गमेला आलं, कोळसा आलं. आता आपण सिमेंटच्या घरात आलो तरी सुद्धा काय करतो आपण, गमेला आणतो, कोळसा आणतो आणि शेकत बसतो. तर असलं काही शेकायची बाळाला आवश्यकता नसते. ठीक आहे, कळलं तुम्हाला, समजूच लागलं. त्याला काय करायचं, आपण त्याला कव्हर करायचं, कपडे घालायचे आणि बाळाशी गप्पा मारायच्या. ठीक आहे, अजून काही संकेत तुमच्या